नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या मस्त शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण खरीप पीक कर्ज या विषयावर चर्चा करणार आहोत। जळगाव खरीप हंगाम सुरू होतोय आणि अवघ्या काही दिवसांमध्ये येणार या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना खत बियाणांची खरेदी अशी महत्त्वाची कामे पार पाडायचे आणि त्याच अनुषंगाने खरीपाच्या 5व्या किंवा करिताची शक्यता आहे। पीक कर्ज पहिल्या 1 ते 1.5 महिन्यापासून पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू झाली, परंतु शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मला वाटत आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आढळते जिओचॅट बैठक पार पडतात, त्याच्यामध्ये पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरवली जातात, परंतु दृष्ट्या प्रत्येक वर्ष आपल्या पहिल्या 50%च्या पुढे कुठे कर्जवाटप होत नाही। या वर्षी आपण पहिले शेतकरी यांची कर्जमाफी झाले तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी यांच्यामुळे याच मोठ्या प्रमाणात शेतकरी यांच्यामध्ये घेण्यात आलेल्या किंवा काही ठिकाणी शेतकरी यांची आपण पाहिलं की दुष्काळ असेल त्या ठिकाणाकरिता नवीन ठरवून दिलेल्या दरानुसार वाढी पितळचे नवीन पिकचा वेळ असेल, या सर्व बाबी पाळणे आवश्यक होतं। परंतु बँकांच्या माध्यमातून तशा प्रकारच्या नवीन कर्ज उपलब्ध करून दिली जात आहे आणि याच पळती या पीक कर्ज नाकारणाऱ्या म्हणजे शेतकरी यांना पात्र सुद्धा किंवा शेतकरी यांना गरज असून सुद्धा करंजीपत पुरवठा होतो। शेतकरी यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जर ती बँक असेल, नाबार्ड असेल, केंद्र शासन असेल किंवा अरेबिया असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून याची टक्केवारी असेल आणि 1 लाख हे बँकांना दिले जातात। त्यामध्ये फक्त शेतकरी यांना पोळ्यासाठी आणि त्यात जर शेतकऱ्यांना पतपुरवठा केला जात नसेल आणि शेतकरी यांना पात्रासुद्धा गरज असून सुद्धा जळत असेल तर अशा बँकांवरती कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, अशा प्रकारचा सवाल, अशा प्रकारचे निर्देशवजा सूचना या महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या काही दिवसांपासून शेतकरी यांच्या प्रश्नावरती महसूल मंत्री अतिशय अग्रेसिव्ह झाले। त्यावेळी निर्णय शेतकरी यांसाठी घेत आहेत आणि हेच निर्णय घेत असताना शेतकरी यांच्या पीक कर्जाचा विषय तो सुद्धा त्यांच्यामध्ये उचलून धरण्यात आलेले आहे। विद्रोही एकंदरीत आपण जर पाहिले तर शेतकऱ्यांना पीक कर्जाची मोठ्या प्रमाणावर शकता, कारण संध्याकाळ